व्यासपीठ उपस्थित बाल वैज्ञानिक मित्र मैत्रिणींनो, मराठी विज्ञान परिषदेच्या या बाल वैज्ञानिकांच्या मेळाव्यात आपण सगळे सहभागी झालेले आहात। गेले 2 दिवस विज्ञानाच्या संदर्भातल्या अनेक प्रयोगांचं इथे सादरीकरण झालं, आपण ते सगळे बघितले। इतर अनेक वैज्ञानिक गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला यावा म्हणून इथे प्रयत्न केले जातात आणि मराठी विज्ञान परिषद गेली अनेक वर्ष हे कार्य नेटानं करते। आपण सर्व यात सहभागी झालात, यामुळे आपल्या आयुष्याला एक नवी दिशा मिळण्यास याची निश्चितपणे मदत होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही। वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत असताना त्याचा आपल्या आयुष्यात वापर करून आपल्याला काही बनता येईल का, आणि मग असं बनण्यात उद्योजक बनता येईल का, असा विचार बहुतेक सुनीलजींनी केला असावा आणि त्यामुळे उद्योजकता किंवा उद्योजक या विषयावरती आपल्या समोर आपल्याशी संवाद साधण्याकरता मला त्यांनी बोलावलं। जिथे कुठे असं विद्यार्थ्यांशी बोलायची संधी मिळते तिथे मी शक्यतो ती नाकारत नाही। त्याचं कारण असं आहे की मी शाळेत असताना किंवा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना काही अशा व्यक्तींची भाषणं मी ऐकली की ज्याचा माझ्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम झाला। मी जे काही त्याच्यानंतर आयुष्यात निर्णय घेतले, अशा निर्णयांचा त्या भाषणात ऐकलेल्या काही मुद्द्यांशी अतिशय जवळचा संबंध होता आणि मला स्वतःला असं वाटतं की मला जसा फायदा झाला तसाच फायदा नवीन विचार ऐकल्याने आणि त्यातला एखादा आपल्याला भावला तर या विचारामुळे आपल्या सगळ्यांना व्हावा, म्हणून मी जेव्हा केव्हा अशी संधी मिळते तेव्हा निश्चितपणे विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला जातो। असं म्हणतात की मी खूप यशस्वी आहे। मला स्वतःला काही असं वाटत नाही, कारण माझ्यापेक्षा खूप यशस्वी असलेली अनेक मंडळी माझ्या आजूबाजूला आहेत आणि अशी जी यशस्वी मंडळी आहेत त्यांच्याकडे कायम बघतच मी जगत असतो। पण अशा मंडळींकडे मी एवढ्या करता बघत असतो की त्यातनं काही शिकायला मिळेल का। आपल्यापेक्षा यशस्वी माणसाकडे जर आपण बघितलं नाही, आपल्या बरोबरीच्या किंवा आपल्यापेक्षा कमी असलेल्या माणसांकडे बघत आपण जर जगलो तर आपली पुढे जाण्याची जी गती असते ती गती कमी होते, पुढे जाण्याची इच्छाही अनेक वेळा कमी होते। त्यामुळे आपल्याच प्रगतीला कुठेतरी अडथळा निर्माण होतो। पण आपण जर आपल्यापेक्षा चांगलं काम करणारे, आपल्यापेक्षा जास्ती मोठं झालेले, आपल्यापेक्षा ज्यांचं यश अधिक चांगलं आहे अशा मंडळींकडे बघत जगलो तर आपण पुढे जाण्याकरता जी उर्मी असते ती सातत्याने आपल्याला मिळत राहते आणि आपल्याला पुढे जायची जी इच्छा आहे ती आपल्यात कायमस्वरूपी प्रबळ राहते आणि त्याचा शेवटी आपल्यालाच फायदा होतो। अर्थात काही मंडळी इतरांचं यश बघून मनातल्या मनात चडफडायला लागतात, अशा मंडळींच्याही प्रगतीत नेहमीच अडथळे निर्माण होतात। इतरांच्या यशाचा आनंद ज्याला होतो ती व्यक्ती पुढे जाऊ शकते। मी हे सगळं का सांगतोय तर मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने उद्योजकांचे काय गुण असतात याच्याविषयी सांगतो। उद्योजक हा कधीच मागे वळून बघत नाही, उद्योजक हा कधीच पायापाशी बघत नाही, उद्योजक हा नेहमी पुढे किंवा वरती समोर बघत असतो आणि स्वयंप्रेरणा त्याच्यात असते। ती प्रेरणा कुठेतरी कमी व्हायला लागली तर तिला परत ऊर्जा मिळावी आणि ती प्रेरणा परत सजग राहावी याच्याकरता तो उद्योजक प्रयत्नशील असतो। आणि अशी बाहेरून जे काही इम्पल्सेस तुम्हाला मिळतात, जी काही ऊर्जा तुम्हाला मिळते, ही ऊर्जा तुमच्या बरोबर काम करणाऱ्या मंडळींपासून मिळण्याची शक्यता थोडी कमी असते। तुमच्यापेक्षा जास्ती चांगलं काम करणाऱ्या मंडळींकडनं ती अधिक जोमाने मिळू शकते। त्यामुळे उद्योजक हा स्वयंप्रेरित असतो आणि ही प्रेरणा टिकून राहण्याकरता जे काही करावं लागेल ते तो आवर्जून करत असतो। उद्योजक यशस्वी होतो
म्हणजे त्याच्या आयुष्यात कुठे अपयशच नसतं का? असं अजिबात नाहीये. इथे मी तुमच्या समोर उभा आहे, सुनील जे तिथे बसलेले आहेत, सुनील रायतात ते अतिशय यशस्वी उद्योजक आहेत. आम्हाला आमच्या आयुष्यात कधी अपयशाचा सामना करावा लागला नाही का? तर त्याचं उत्तर अजिबात नाही. आम्हाला कायम यश मिळालं असं अजिबात नाही. आम्ही ज्या ठिकाणी आज पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी आम्ही अनेक अपयश पचवत पोहोचलेलो आहोत. अपयश प्रत्येकाला येईल, कधी ते छोटं असतं, कधी मोठं असतं. पण असं अपयश पचवण्याची वृत्ती ज्याच्या अंगी असते तो उद्योजक होऊ शकतो. त्याला जनरली लोक उद्योजक म्हणतात. कारण असं अपयश आलं म्हणून हताश होऊन तो बसत नाही, निराश होऊन बसत नाही आणि हातात घेतलेलं काम सोडूनही देत. हातात घेतलेलं काम पूर्णत्वास नेण्याकरता जी एक चिकाटी लागते, जिद्द लागते, ती जिद्द आणि ती चिकाटी या दोन्ही गोष्टी या उद्योजकाच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर ते अपयश आलं म्हणून हताश होण्यापेक्षा ते का आलं, कशामुळे मी अपयशी झालो याचा विचार करून अपयशाची कारणं दूर करण्याकडे या उद्योजकाचा कल असतो. ही कारणं दूर केल्यानंतर परत तो प्रयत्नांना सुरुवात करतो आणि असे प्रयत्न यशस्वी होण्याचे जे काही प्रमाण असतं ते निश्चितपणे वाढण्यास त्याची मदत होते. कारणं दूर झाली की यश मिळण्याचं प्रमाण वाढतं. पण 4 कारणं दूर केली म्हणजे यश मिळेलच याची खात्री नसते. परत तुम्ही प्रयत्न करता, 4 कारणं दूर केलेली आहेत, परत अपयश पडतं. आता यावेळेला वेगळी कारणच समोर येतात. पण ही कारणं काय आहेत त्याचाही अभ्यास करून तीही कारणं दूर करून त्याच्यावर मात करून यश मिळवण्याकरता उद्योजक कायम धडपडत राहतो. कारण यश मिळवायचंय अशी जिद्द त्याच्या मनात असते आणि ही जिद्द आणि कारणं दूर करत अपयशाची कारणं दूर करत पुढे जात राहण्याची चिकाटी या 2 गोष्टी या उद्योजकतेचं लक्षण आहे. त्यामुळे जिद्द आणि चिकाटी, स्वयंप्रेरणा हे 3 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या आत असल्या पाहिजे आणि याच्यामुळे तुम्हाला उद्योजक बनायला सोपं जातं. अजून एक गोष्ट आहे की जगात काय केलं म्हणजे तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जर आजूबाजूच्या जगाकडे उघड्या दृष्टीने बघत असाल, कान उघडे ठेवून लोक काय बोलतात हे ऐकत असाल, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत याचा अभ्यास तुम्ही जर सातत्याने करत असाल तर तुम्हाला आपण काय करायचं, कुठे संधी आहे हे सहजपणे समजेल. म्हणजे चिकित्सक वृत्ती असली पाहिजे की आजूबाजूला आपण जे काही ऐकतोय बघतोय त्याच्याकडे अतिशय चिकित्सक नजरेने आपल्याला बघता आलं पाहिजे की जे काही घडतंय त्याच्यात लोकांना काय अडचणी निर्माण होत आहेत, त्या दूर करण्याकरता ते काय प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नांना यश मिळतंय का अपयश मिळतंय, मग हे प्रयत्न किती कष्टाने करावे लागतायत, हे कष्ट दूर करण्याकरता आपल्याला काय करता येईल याचा जो अभ्यास करतो त्याला उद्योग कुठे करायचा याच्या संधी दिसायला सुरुवात होते आणि मग अशा संधींचा फायदा घेत तो हे कष्ट, लोकांचे कष्ट दूर करण्याकरता जे काही प्रयत्न करतो त्यातनं उद्योग उभा राहतो. कारण लोकांना ज्याची गरज असते अशा गोष्टी जर आपण केल्या तरच लोक ते विकत घेणार आहेत, तरच लोक त्याच्याकरता आपल्याला पैसे देणार आहेत. आणि उद्योग हा पैशाची एक सायकल असते, त्यातनं चालत असतो. तुम्हाला किती पैसे मिळाले याच्यावर यश अवलंबून नसतं. तुम्ही जेवढा काही खर्च करता याच्यात त्याच्यापेक्षा जास्ती पैसे मिळाले की नाही याच्यावर यश अवलंबून असतं. म्हणजे आपल्याला किती पैसे मिळाले याच्यापेक्षा आपला खर्च किती होता ते करण्याकरता, ते कष्ट करण्याकरता हे अतिशय महत्वाचं असतं. आणि हे ज्याला समजतं की आपण जेवढे काही कमवतो, जे लोक देऊ शकतात त्याच्यापेक्षा कमी खर्चात ते करण्याचा प्रयत्न जो करतो तोही चांगला उद्योजक होतो, यशस्वी उद्योजक होतो. कारण त्याच्या त्या प्रयत्नांना सातत्याने लागणारं जे पाठबळ आहे, आर्थिक पाठबळ आहे ते त्याला मिळत राहतं. त्यामुळे उद्योजक हा नुसता चाणाक्ष असून चालत नाही, तर त्याला या काही आर्थिक गोष्टींचं नियोजन करण्याची एक मुळात सवय असली पाहिजे, मुळात ते त्याला जाणवलं पाहिजे. आणि आपण जे काही मिळवू शकतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात
आपलं चरितार्थ गाडा चालवण्याची, उद्योगाचा गाडा चालवण्याची त्याची प्रवृत्ती असली पाहिजे. म्हणजे बजेट हे किती आहे, काय आहे हे समजून घेण्याची ज्याची क्षमता असते तो उद्योजक होऊ शकतो. जो बजेटच्या बाहेर काम करतो, जो आपल्याला उपलब्ध असलेल्या रिसोर्सेस पेक्षा जास्तीचा खर्च करतो, तो उद्योजक सहजासहजी पुढे जाऊ शकत नाही. त्याला आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यावर मात करण्याची त्याची क्षमता खूप कमी असते. त्यामुळे उद्योजकता हा विचार जेव्हा आपल्या मनात येतो त्यावेळेला या अशा अनेक गुणांचं एकत्रीकरण ज्याच्यात आहे, जो चाणाक्ष आहे, जो लोकांच्या अडचणी समजून घेतो आणि त्या दूर करण्याकरताची काय सोल्युशन्स आहेत, काय तेथे करता येईल याच्यावर विचार करतो, ते त्या लोकांना देत असताना लोकांना काय, आपल्याला लोकांकडनं काय पैसे याच्यात मिळतील, मग त्याच्यापेक्षा कमी खर्चात ते कसं देता येईल याचा विचार करतो. आणि हे करत असताना चारदा अपयश आलं तरीही प्रयत्न करत राहतो, ती व्यक्ती उद्योजक होऊ शकते. एकदा तुम्ही उद्योजक झालात, एकदा तुम्ही या मार्गावर चालायला सुरुवात केली की त्याचा आनंद घेता आला पाहिजे. अनेक व्यक्ती आपण जे काही काम करत असतो त्या कामाबद्दल तक्रार करताना मला दिसतात की काय फार त्रास आहे बुवा, फार कष्ट आहेत, भयंकर कष्ट करावे लागतात, किती हे गुलामासारखं काम करावं लागतं. ज्याच्या कोणाच्या मनात असे विचार येतात तो उद्योजक होऊ शकणार नाही. जो स्वतःच्या कामाचा आनंद घेत पुढे जातो ती व्यक्ती उद्योजक असते आणि ती सहजपणे उद्योजकतेच्या क्षेत्रात काम करत राहू शकते, कारण ती व्यक्ती कामाचा आनंद घेत असते. आलेल्या प्रत्येक अडचणीचा आनंद घेता आला पाहिजे. त्या अडचणींवर मात करण्याचं जेव्हा तुम्ही सक्षम होता, तेवढे सक्षम होता आणि यशस्वी होता मात करण्यात, त्यावेळेला जो आनंद असतो तो आवर्णनीय असतो आणि तो कितीही पैसे देऊन मिळवू शकत नाही. आपण तो इतर कुठेही मिळत नाही. तो आनंद मिळवण्याकरता ज्याची धडपड असते आणि त्या धडपडीचाही आनंद जो घेऊ शकतो तो उद्योजक होतो, तो उद्योजक असतो. मग उद्योजक होण्याकरता या सगळ्या आपल्या मनात, आपल्या शरीरात असलेल्या गोष्टी आहेत. सक्षम असलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. तुम्हाला सतत आजारी पडत असाल तरी सगळी चिकाटी जिद्द शक्य नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमचं आरोग्य अतिशय चांगलं ठेवलं पाहिजे. कायम आनंदी राहायचं असेल तर शरीराने साथ दिली पाहिजे. गंमत अशी आहे की तुमचं शरीर धडधाकट असेल तर तुम्हाला आनंदी राहता येतं आणि तुम्ही आनंदी राहत असाल तर तुमचं शरीर धडधाकट राहतं. आता हे पहिले कोंबडी का पहिले अंड असा हा प्रश्न आहे. तर मी असं म्हणेन की ज्याचं शरीर धडधाकट असतं तो आनंदी राहतो आणि एकदा त्याला आनंदी राहणं जाणवलं आणि आनंदी राहता आलं की त्याचं शरीर धडधाकट राहण्याकरता त्याची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. त्यामुळे उद्योजकता ही एक मानसिकता आहे. मनातनं तुम्ही उद्योजक होता, मग नंतर प्रत्यक्षात तुम्ही उद्योजक होता आणि ही मानसिकता घडवण्याकरता आपणच आपल्यावरती स्वतःवरती संस्कार करत राहिलं पाहिजे. कधीही निराशा नाही आली पाहिजे. कायम आशावादी राहून आपल्याला काम करता आलं पाहिजे. कायम आनंद घेत काम करता यायला पाहिजे. याच्याकरता आपली स्वतःची मानसिकता गरजेची. पण याच्यानंतर बाहेरच्याही काही गोष्टी आहेत. पण या बाहेरच्या गोष्टींविषयी अनेक गैरसमज आहेत. मला अनेक जण असे भेटतात की आम्हाला उद्योग करायचा आहे पण काय माझ्याकडे पैसे नाहीये, भांडवल नाहीये माझ्याकडे, त्यामुळे मला गुंतवणूक करता येत नाही आणि गुंतवणूक करता येत नाही म्हणून मला उद्योजक होता येत नाही. आता गंमत अशी आहे की भांडवल नाही ही एक अडचण आहे आणि या अडचणीवर मात करण्याची तुमची क्षमता असेल तरच तुम्हाला उद्योजक होता येईल. पण भांडवल नाहीये म्हणून उद्योजक होता येत नाही हे काही माझ्यासारख्या उद्योजकाला पटत नाही. त्यावर सहजपणे मात करता येते. हा, माझ्याकडे कल्पनाच नाहीये, मला काय करायचं ते माहिती नाहीये, तर मात्र तुम्हाला फार अवघड आहे. पण भांडवल नाहीये म्हणून उद्योजक थांबत नाही, उद्योजकता थांबत नाही. भांडवल नाहीये ही अडचणच असू शकत नाही, ते एक आव्हान असू शकतं, पण ती अडचण कधीच असू शकत नाही. त्यामुळे भांडवल नाही, माझ्याकडे जागाच नाहीये, हो मला करायचंय पण माझ्याकडे जागाच नाहीये, जमीन नाहीये, भाड्याची शेड नाहीये, अशाही अडचणी उद्योजकाला येऊ शकत नाही.
उद्योजक त्यातनं निश्चितपणे मार्ग शोधून काढतो आणि तुम्हाला प्रबळ इच्छा असेल एखादी गोष्ट करण्याची आणि त्या इच्छेने तुम्ही झपाटलेले असाल तर तुम्हाला भांडवल पुरवणारं कोणी ना कोणीतरी भेटतं, कोणीतरी व्यक्ती भेटते, एखादी बँक भेटते, एखादा उद्योजकच भेटतो की जो तुमच्या उद्योगात काही भांडवल गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे एक कायम लक्षात ठेवा की भांडवल नाही, जागा नाही, याच्याकरता मला उद्योजक होता येत नाही असं नसतं. उद्योजक म्हणजे जे काही आपण करतो त्याची आपल्याकडे मालकी असली पाहिजे. मालकी असली पाहिजे म्हणजे नक्की काय? आणि उद्योजक हा स्वतःच्या व्यवसायाचा मालकच असतो का? या बाबतीत पुस्तकात दिलेल्या ज्या काही व्याख्या आहेत याच्यापेक्षा माझ्या मनात जी व्याख्या आहे ती फार वेगळी आहे. उद्योजकता ही काही स्वतःचा उद्योग करण्यापुरती मर्यादित नसते. तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल आणि तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी तुम्ही अतिशय आनंदाने पार पाडत असाल, त्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असाल, ती जबाबदारी पार पाडत असताना आलेल्या अडचणींवर मात करत असाल, जिद्दीने चिकाटीने तुम्हाला दिलेलं काम पूर्ण करण्याकरता तुम्ही प्रयत्न करत असाल, तर माझ्या दृष्टीने महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक ठराविक आकड्यात पगार मिळतो म्हणून तुम्ही नोकरदार आहात, उद्योजक नाही असं होत नाही. तुम्ही जर या सगळ्या गोष्टी तुमच्या नोकरीच्या ठिकाणी करत असाल तर तुम्ही एक अतिशय चांगले उद्योजक होता. पण उद्योजकता म्हणजे आपण जे काही करतोय त्याचा महिन्याच्या शेवटी पैशाच्या स्वरूपात मोबदला मिळायला पाहिजे म्हणजेच आपण उद्योजक का? म्हणजे एक तर व्यवसाय किंवा उद्योग करतोय ज्याच्यात आपण काहीतरी विकून पैसे मिळवतोय, किंवा आपण कुठेतरी नोकरी करतोय आणि त्या नोकरीत आपण अतिशय आनंदाने करतोय, नाविन्यपूर्ण पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करतोय, जिद्दीने चिकाट्याने करतोय, कारण महिन्याच्या शेवटी आपल्याला पगार मिळणार आहे आणि वर्षाच्या शेवटी कदाचित प्रमोशन मिळणार आहे, पगार वाढवून मिळणार आहे, म्हणून आपण उद्योजक होतो का? तर मला स्वतःला असं वाटत नाही. मी अनेक गृहिणी बघितल्या की ज्या घर चालवत असताना उद्योजका एवढंच चांगल्या गुणांचं प्रदर्शन करत असतात. ते अतिशय आनंदाने आपली जबाबदारी पार पाडत असतात. जी काही त्या कुटुंबाचं उत्पन्न असतं त्या उत्पन्नात सगळं घर चालवून प्रत्येकाला समाधान मिळेल असं करत काहीतरी महिन्याच्या शेवटी बचत करण्याचा त्या प्रयत्न करत असतात की जी भविष्यात कामाला येईल. त्यांचं घर अतिशय टापटिपीचं असतं, त्यांच्या घरातली मुलं आनंदी असतात, वातावरण चांगलं असतं. पण हे सगळं ठेवण्याकरता त्या गृहिणीला कोणी महिन्याच्या शेवटी पगार देतं का? कोणीच देत नाही. मग ही गृहिणी उद्योजिका नाहीये का? माझ्या दृष्टीने ती उद्योजिका आहे. ती अतिशय चांगली उद्योजिका आहे, कारण ती एका दिलेल्या बजेटमध्ये हे सगळं काही मॅनेज करत असते. आणि स्वयंपाकघर आणि घर मॅनेज करणं हे कुठलाही उद्योग मॅनेज करणे एवढं किंवा एखादा उद्योग करणे एवढंच अतिशय अवघड काम असतं. आणि हे काम करणारी ती गृहिणी ही एक सहजपणे उद्योजिका म्हणून नावाजली जाऊ शकते, नव्हे ती उद्योजिका असतेच. पण आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. या गृहिणीला महिन्याच्या शेवटी काय मिळतं? तिला खरं म्हणजे महिन्याच्या शेवटापर्यंत वाटही बघावी लागत नाही. तिला रोज सकाळ दुपार संध्याकाळ आनंद मिळत असतो. घरातले जे काही कुटुंबीय असतात त्यांच्या आनंदात ती सहभागी असते, त्यांच्या यशात तिचं यश असतं. या पद्धतीने जेव्हा आपण विचार करू त्यावेळेला आपल्या असं लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला अनेक उद्योजक असतात. त्यांचा व्यवसाय आहे किंवा नाही, ते एखादी गोष्ट फायद्याकरता विकतायत किंवा विकत नाहीये, पैसे मिळवण्याकरता एखादं काम करतायत किंवा करत नाहीये, याच्यावरती त्यांची उद्योजकता अवलंबून असते. आपण अगदी मराठी विज्ञान परिषदेचं उदाहरण घेतलं तर मराठी विज्ञान परिषद चालावी, चांगल्या पद्धतीने चालावी, अतिशय चांगले विचार मुलांपर्यंत पोहोचवता यावेत, समाजापर्यंत पोहोचवता यावेत, याकरता कष्ट करणारी मंडळी इथे स्टेजवर बसलेली आहेत. यांना कोणी हे करण्याकरता पैसे देतं का? नाही देत. अनेक वेळा यांना स्वतःच्या खिशातनं ते पैसे खर्च करावे लागतात. एखादं असं छोटंसं अधिवेशन घ्यायचं असेल तर त्याच्या खर्चाचा मेळ बसवताना त्यांना अनेक तारेवरच्या कसरती कराव्या लागतात. आणि तरीही वर्षानुवर्ष हे काम सातत्याने ते करत असतात. का करत असतात? आनंद मिळवण्याकरता. त्याचा जो उपयोग आहे समाजाला, विद्यार्थ्यांना, त्याच्याकरता ते करत असतात. मग ही समाजसेवा करणारी मंडळी उद्योजक नाही आहेत का?
ते चिकाटीने काम करतायत, कष्टाने काम करतायत. हे करत असताना माझी खात्री आहे की एखाद्या ठिकाणी अधिवेशन घ्यायचं ठरवलं तर दुर्दैवाने त्यात असे अडथळे येतात की त्यांना ते तिथे अधिवेशन घेता येत नाही. असं एखादं अपयशही त्यांच्या पदरात पडत असतं. अधिवेशन म्हणावं तसं यशस्वी होत नाही. हे सगळे अनुभव, कडूगोड अनुभव पचवत ही मंडळी सातत्याने कार्यशील असतात. केवळ मराठी विज्ञान परिषद नव्हे तर समाजाच्या अनेक भागात, अनेक याच्यात आपल्याला असं दिसतं की ही मंडळी फार मोठ्या कष्टाने काम करत असतात. हे उद्योजक नाहीयेत का? त्यांचा उद्देश पैसा मिळवणं नाहीच, पण समाजाला काहीतरी चांगलं देणं आणि त्यातनं आनंद घेणं हा उद्योग आहे. आणि त्याच्याकरता ते कष्ट करत राहतात, स्वयंप्रेरित असतात. त्यांना काही कोणी प्रेरणा देत असतं अशातला भाग नाहीये. ही स्वयंप्रेरणा टिकून राहावी म्हणून ते अनेक चांगल्या उदाहरणांचा अभ्यास करत असतात, त्यातनं ऊर्जा घेत असतात. त्यामुळे उद्योजकता हा केवळ आर्थिक विषय आहे, काहीतरी बनवून विकण्यापुरता तो मर्यादित आहे असा विचार कधी करू नका. उद्योजकता ही आपल्या आयुष्याच्या सर्व अंगांनी आपल्याला त्यांनी वेढलेलं असतं. फक्त आपल्याकडे ती बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. आणि तो दृष्टिकोन एकदा जर तुम्ही अंगी बाणवला तर तुम्हाला उद्योजक बनणं हे फार अवघड जाणार. अर्थात त्याच्याकरता कष्ट करण्याची, चिकाटी ठेवण्याची, अपयश पचवण्याची मनाची तयारी पाहिजे. पण ही तयारी एकदा झाली तर तिचा उपयोग फक्त उद्योगातच होत नाही. आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगात आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उपयोग होत असतो. आणि एक चांगलं आयुष्य जगण्याकरता, आणि असं चांगलं आयुष्य जगत असताना समाजाला काहीतरी सातत्याने देण्याचं म्हणजे देण्याचं एक यश, देण्याचं एक हे आपल्या पदरात पडतं. आपण ते देत राहू शकतो. तर त्यामुळे उद्योजकांच्या संदर्भात मी जे काही विश्लेषण केलं ते साधारण तुमच्या वयाला, तुमच्या याला पटावं आणि त्यातनं तुम्ही काहीतरी प्रेरणा घ्यावी यापुरतं मर्यादित आहे. ते फार काही त्याच्या ज्या डेफिनेशन्स पुस्तकात दिलेल्या आहेत त्याला धरून असेल असं नाही. पण हे सगळं जर आपण आत्मसात केलं, हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण आपलं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण या सगळ्या गोष्टींच्या ठेवला तर आपण फसवले जाण्यापासून दूर राहू शकतो. समाजात आजूबाजूला अनेक मंडळी फसलेली आपण बघत असतो. ही मंडळी फसतात कारण ती स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकत नाहीत. क्षणिक मोहांना ते बळी पडतात. आलेल्या संकटांवर तोंड देण्याची मनाची क्षमता नसल्यामुळे ते आधार शोधत असतात. आणि असा आधार शोधण्याचा प्रयत्न जी मंडळी करत असतात त्यांना सहजपणे फसवणारी मंडळी समाजात असतात. पण आपण जर मन खंबीर ठेवलं, उद्योजकासारखं ठेवलं तर अशा आधाराची आपल्याला गरज लागत नाही. आणि आधाराची गरज ज्याला नसते तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आयुष्य सहजपणे जगू शकतो. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याचा असेल त्याला बाहेरच्या आधारांची फारशी गरज भासत नाही. तो मनाने खंबीर होऊ शकतो. त्यामुळे आज या मराठी विज्ञान परिषदेच्या या अधिवेशनात या दोन गोष्टींकरता मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं इथेच थांबवतो. आपल्या मनात जर या भाषणानंतर किंवा भाषणाच्या आधी काही प्रश्न असतील आपण जरूर ते विचारावे. त्याला योग्य पद्धतीने उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे. वैज्ञानिक बनता बनता उद्योजकही बनता येईल का? यशस्वी माणसाकडे बघा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याचं यश बघून कुंठत बसू नका, ज्याच्यामुळे तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो. मित्र हो, मला असं वाटतं त्यांची ही जी काही प्रेरणा आहे ही जर तुम्ही सर्वांनी घेतली तर आपल्यातलेही निश्चित अनेक जण उद्योजक बनतील. मुळात या ठिकाणी बसलेल्या ज्या गृहिणी आहेत त्यांनाही त्यांनी उद्योजक म्हटलेलं आहे. जे समाजसेवक आहेत त्याच्यातही उद्योजक आपल्याला बनता येत आहेत. अशा अनेक पैलू सरांनी तुमच्या समोर मांडलेले आहेत. मला असं वाटतं आपल्याला सर्वांना सरांनी प्रश्न विचारण्याचं आवाहन केलेलं आहे. आपल्यातलं कोणीही उभं राहून
प्रश्न विचारू शकता. कालच गंभीर सरांनी सांगितलंय, पटक्यात ज्याचा हात वरती येईल त्याला काय सांगितलंय? सर मला असं वाटतं मी माझ्यापासून सुरुवात करतो. तुम्ही ज्यावेळेस या बालवैज्ञानिकांसारखे लहान होतात त्यावेळेस तुम्हाला आपल्याला काहीतरी उद्योजक बनायचं आहे असं काही त्यावेळेस मनात होतं का? मी जेव्हा या सगळ्यांच्या वयाचा होतो तोपर्यंत माझ्या वडिलांनी कारखाना सुरू केलेला होता आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीत एक 8 ते 10 दिवस त्या कारखान्यात आम्हाला वडील घेऊन जायचे आणि वेगवेगळी कामं करायला लावायचे. त्यामुळे कॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला उद्योजक व्हायचंय असा विचार कधीही जरी नसला तरी आपल्याला नोकरी करायची गरजच नाहीये हा विचार मात्र प्राबल्याने होता. आणि कारखान्यात कष्ट करावे लागतात हे प्रत्यक्ष बघितलेलं होतं आणि अनुभवलेलं होतं. त्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाहीये हेही माहिती होतं. तेही संस्कार आपोआपच मनावर झालेले होते. त्यामुळे आपल्याला उद्योजक व्हायचंय असा विचार कधीच मनात आला नाही. अगदी कॉलेज पासआउट होईस्तोवर कधी आला नाही. हा मात्र 9वी 10वीत असताना कधीतरी आम्हाला शाळेत प्रश्न विचारण्यात आला की कोणाला काय बनायचंय, तेव्हा मी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की मला इंजिनियर बनायचंय असं उत्तर दिलं नव्हतं, तर मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय असं उत्तर दिलं होतं. तेवढी स्पष्टता विचारांची या सगळ्या अनुभवामुळे होती. आलाय कोणाच्या मनात प्रश्न? या पुढे या. येस येस या लवकर. एक घ्या ले लो. आत्ताच संधी मिळेल असं वाटलं नव्हतं, पण एक सरांनी विचारल्यानंतर थोडासा प्रश्न उपस्थित करते की जो सुचला आता. आत्ताच काही असं प्रश्न वगैरे मनात धरून वगैरे काही असं ठरवलं नव्हतं, पण आत्ताच चान्स मिळतोय, आत्ताच बोलून की असं म्हटल्यानंतर उपस्थित झाला तो प्रश्न विचारते की कोणतंही जेव्हा एखादं काम मोठ्या स्तरावर त्याचं दिसायला लागतं तर मला असं वाटतं माझ्या स्तरावर की त्याचं एक खरं कारण म्हणजे माणसं असतात. तर खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं जर विस्तृत रूप व्हायचं असेल, व्यापक रूप व्हायचं असेल तर माणसं कशा पद्धतीने जोडावीत, त्यांचं एक सगळं भिन्नता बघता, सगळ्या स्वरूपाची एक स्वभाव वैशिष्ट्य बघता, सगळं जर बघितलं त्याच्यामधलं जे भिन्नता मला तुम्हाला कशा संदर्भात म्हणायचं समजले, पण मला एवढाच प्रश्न आहे की माणसं कशा पद्धतीने जोडावी ज्याचं करून आपल्याला मोठ्या स्वरूपात जर कुठल्या पद्धतीचं काम उभं करायचं असेल तर माणसंच त्याचं मेन हे आहे. तर ते कसं तुम्ही तुमचा अनुभव स्पष्ट करा थोडासा. मी अगदी साधं उत्तर देतो याचं की एक उद्योजक म्हणून कायम संधीची आपण वाट बघत असतो आणि त्यातलं काय पॉझिटिव्ह आहे ते बघण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. मी म्हटलं निगेटिव्ह गोष्टी जर आपण बघितल्या तर आपण आपल्या पायाच्या जवळचं बघतोय किंवा मागचं बघतोय असा त्याचा अर्थ होतो. पॉझिटिव्ह गोष्टी बघण्याचा जर दृष्टिकोन असेल तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला काही ना काहीतरी घेण्यासारखं दिसायला लागतं. तसंच माणसांच्या बाबतीत असतं. माणसं पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट कधीच नसतात. त्या माणसातले कुठले चांगले गुण आहेत हे जर आपण हेरायला शिकलो आणि त्याच्या वाईट गुणांकडे जर आपण लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं तर तुमच्या असं लक्षात येईल की माणसं जोडली जातात आणि ती माणसं तुमच्याशी जोडलेली असताना त्यांच्यातल्या चांगल्याच गुणांचा वापर करतात. समाजाकरता भले ती त्यांच्या वाईट गुणांचा वापर करत असतील, पण जेव्हा ते तुमच्या बरोबर काम करत असतात तेव्हा ते त्यांच्यातल्या चांगल्याच गुणांचा वापर करतात आणि त्याचा फायदा तुमच्या ऑर्गनायझेशनला मिळतो. त्यामुळे तुम्ही त्या माणसात काय बघता याच्यावरती तो तुमच्याकडे कसा वागतो हे अवलंबून असतं. आणि मग तुम्ही सगळ्यांच्यात चांगलं बघायला लागलात तर माणसं जोडणं फार सोपं जातं. आणि हा दृष्टिकोन जर तुम्ही तुमच्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या मंडळींच्यात बांधवू शकला तर तीही सगळी एकमेकातलं चांगलं बघायला शिकतात आणि मग ही ऑर्गनायझेशन मोठी होऊ शकते. म्हणजे काय आपण विद्यार्थ्यांना पहिल्यांदा घेऊया. विद्यार्थी हा विद्यार्थी कोण? हा ये बाळा पुढे.
नमस्कार सर. तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हाच तुमच्या घरी कारखाना होता. तर कधी तुमची अशी वेगळी इच्छा झाली नाही का की किंवा कधी का असं दडपण पडलं का की आपल्या घरचं कारखाना आहे तर तू असं काही वेगळा विचार करू नकोस की आपल्याला पुढे याच फील्ड मध्ये जायचं आहे, किंवा तुमच्या मनाला असं वाटलं नाही का कारखाना सोडून आपण काही नवीन काम करावं? खरं म्हणजे लहानपणीपासून मी त्या कारखान्यात जात असल्यामुळे हे सोडून आपण काही वेगळं करायचं असा मनात कधीच विचार आला नाही. पण ज्या ज्या वेळेला शाळेत मार्कांची लिस्ट वडिलांसमोर ठेवली तेव्हा त्याच्यात कमी मार्क असले तर वडील नेहमी एक गोष्ट सांगायचं, ते म्हणायचं एक लक्षात ठेव की शिकून शहाणा झालास तर कारखान्यात मालकाच्या खुर्चीवर बसशील, आणि जर नाही शिकलास तर ऑफिसच्या बाहेर जे पिऊनची खुर्ची आहे तिथे बसता येईल. त्यामुळे कुठे बसायचं हे तुलाच ठरवायचंय आणि तुला ते कष्ट करायचंय. म्हणजे एवढे दृष्टिकोन वडिलांनी त्याच वेळेला दिलेला होता. त्यामुळे हे सोडून काही करायचं असं डोक्यात नव्हतं, पण हे करत असताना कुठे बसावं लागेल ते मात्र निश्चित डोक्यात होतं. त्यामुळे शिक्षणात जितका रस घ्यायला पाहिजे तेवढा रस घेत होतो, आणि त्याचबरोबर कारखान्यातले अनुभवही गाठीशी बांधले जात होते. सुट्टी असली की कुठल्याच विद्यार्थ्याला काम करायचं नसतं, आम्हालाही करायचं नसायचं, पण वडिलांची शिस्त होती की 10 दिवस कारखान्यात यायचं आणि 10 दिवस काम करायचं. मग जे पडेल ते काम करावं लागायचं. अगदी मला सुरुवातीला आठवतं जेव्हा मी 10-12 वर्षाचा होतो आणि पहिल्यांदा कारखान्यात जायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला कामगार जिथे बसून काम करायचे ती जागा स्वच्छ झाडून घ्यायचं काम द्यायचे, आणि पत्र्याचं काम असलं तर जे छोटे छोटे तुकडे निघालेले असायचे पत्र्याचे ते सगळे उचलून स्क्रॅप यार्डवर नेऊन टाकण्याचं काम असायचं. हे काम पहिल्यांदा सुरुवातीला करावं लागलं. त्यामुळे कुठलंच काम वाईट नसतं, कमीपणा नसतो ते करण्यात, हे संस्कारही झाले होते. आणि मी कारखान्यात कामाला सुरुवात केल्यानंतर काही वेगळं केलं नाही का, तर अगदी केलं. जोपर्यंत माझे वडील हयात होते तोपर्यंत मी जे काही पैसे कमवत होतो ते घर चालवण्याकरता देण्याची मला काही गरज नव्हती, कारण घर सगळं ते चालवत होते. तेव्हा मी चामड्याचा धंदा करून बघितला, मी स्कूटर्सना पेंटिंग करण्याचा धंदा करून बघितला. हे सगळे धंदे माझ्या डोक्यात आले, मी ते उभे केले, ते करून बघितले, त्याच्यात पैसे घालवले, मग पगारातनं ते पैसे दिले. हे सगळे उद्योग मी करून बघितले. पण ज्या दिवशी वडील गेले, आणि मी खूप लहान असतानाच माझे वडील गेले आणि घराची जबाबदारी माझ्यावर पडली, त्या दिवशी हळूहळू हे सगळे व्यवसाय गुंडाळले. आणि गुंडाळत असताना एक केलं की त्यात झालेलं जे काही नुकसान होतं, लोकांची जी काही देणी होती ती सगळी शेवटपर्यंत दिसतोर ते उद्योग व्यवस्थितपणे चालवले. आणि मग ती सगळी देणी फिटल्यानंतर एक दिवस ते व्यवसाय जे तिथे काम करत होते त्यांना ओनरशिपवर देऊन टाकले. त्यांना म्हटलं आता तुम्ही चालवा, मला यातनं पैसे कमवायची गरज नाही, आता मला माझ्या मोठ्या उद्योगाकडे बघायला पाहिजे. म्हणजे मी काही दुसरं केलंच नाही अशातला भाग नाहीये. मी दुसरं केलं, त्याच्यात अपयश अनुभवलं, मग त्याच्यातलं यशही अनुभवलं. आणि जेव्हा मोठ्या कारखान्याची जबाबदारी पडली तेव्हा ते छोटे सगळं उद्योग व्यवसाय बंद करणे म्हणण्यापेक्षा माझ्या दृष्टीने बंद करणे, इतरांना चालू ठेवण्याकरता मदत केली आणि मी त्यातनं बाहेर पडलो. आणि त्याचा फायदा असा झाला की वडिलांनी सुरू केलेल्या उद्योगांपेक्षा आता कितीतरी अधिक उद्योग आम्ही करतो आणि कितीतरी मोठे उद्योग आम्ही करतो. कोणत्याही उद्योगात सुरुवात केल्यानंतर लगेचच प्रसिद्धी मिळत नाही. तर आपण जेव्हा या निर्लेपच्या उद्योगाला सुरुवात केली तेव्हा आपण प्रसिद्धी वगैरे म्हणजे त्यासाठी मेहनत कशा प्रकारे केली? मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि ती कायम स्वरूपी लक्षात ठेवा की कुठलाही उद्योग प्रसिद्धी करता करायचा नसतो. उद्योग हा उद्योग म्हणून करायचा असतो. प्रसिद्धी मिळाली तर आनंद आहे, नाही मिळाली तर त्याचं काहीही मनावर घ्यायचं नसतं, कारण आपण उद्योगात तो उद्योग यशस्वीपणे करण्याकरता असतो, प्रसिद्धी मिळण्याकरता नसतो. प्रसिद्धी हा बाय प्रॉडक्ट आहे आणि तो बाय प्रॉडक्ट हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. मी अनेक उद्योजक असे बघितले की ज्यांचं उद्योगावरचं लक्ष कमी झालं कारण ते प्रसिद्धीच्या मागे लागले, आणि मग एक वेळ अशी आली की त्यांच्याकडे प्रसिद्धी होती पण उद्योग नव्हता, आणि ज्या दिवशी त्यांचा उद्योग बंद पडला त्याच्यानंतरच्या 1-2 वर्षाच्या काळातच त्यांची प्रसिद्धी नाहीशी झाली. त्यामुळे कृपा करून प्रसिद्धीचा विचार कधीही करू नका. प्रसिद्धी मिळाली तर आनंद आहे, नाही मिळाली तर त्याचं काहीही दुःख मानण्याचं कारण नाहीये. उद्योग मात्र यशस्वी करायला पाहिजे आणि त्याचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे.
सरांच्या अनुभवाचे बोल आहेत. कोण प्रश्न विचारते? सर, फॉर एक्झाम्पल मी मिरची पावडर हा एक प्रोडक्ट तयार केलो, तर मी त्याची मार्केटिंग कशा पद्धतीने करू शकतो, लो लेवल टू हाय लेवल पर्यंत, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, मी छोटासा उद्योग चालू केला आणि त्याच्यासाठी मला शासनाकडून कोणकोणते परवाने घ्यावे लागतील आणि जे FDI आहे अन्न आणि औषध प्रशासन त्यांच्याकडून कोणकोणते मला परवाने घ्यावे लागतील? दोन गोष्टी, की तुम्ही मिरची पावडर बनवायला सुरुवात करायच्या आधी ती कोण विकत घेतं याचा अभ्यास केला होता का? आणि तो जर अभ्यास केला असेल तर ती मिरची पावडर कशी विकायची या प्रश्नाचं उत्तर मला द्यायची गरज पडणार नाही, ते तुम्हालाच माहिती असलं पाहिजे. समजा तुम्ही तो अभ्यास न करता समजा हा उद्योग सुरू केला असेल तरी त्याने फारसं काही बिघडत नाही, थोडंसं बिघडतं पण फारसं बिघडत नाही. परत ही मिरची पावडर मला कुठे विकता येईल याचा अभ्यास तुम्हालाच करावा लागेल. त्याचं कारण असं आहे की मी इथून कुठलंही उत्तर दिलं तर ते तुम्हाला लागू पडेल की नाही याची मला खात्री नाहीये. आणि कुठल्याही अशा प्रश्नाला एक रेडीमेड सोल्युशन नाहीये. तुम्ही कुठे बनवता ती मिरची पावडर, तुम्ही कुठे विकण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही जी मिरची पावडर बनवता त्या मिरच्या विकत घेताना किती रुपयाला विकत घेता, किती रुपयाला तुम्ही विकण्याचा प्रयत्न करताय, आजूबाजूला बाजारात किती रुपयाला मिरची पावडर अवेलेबल आहे, या गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. आता हे म्हटल्यानंतरही मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो की तुम्ही चांगल्यातली चांगली मिरची विकत घेतली, तुम्ही पावडर अतिशय चांगली बनवली, तिची चव योग्य असली तर ही तुमची पावडर आज न उद्या विकली जायला लागेल. आणि ही पावडर विकली जायला लागल्यानंतर तिची गुणवत्ता तशीच ठेवण्याकरता तुम्ही किती धडपड करता याच्यावरती ती कुठून कुठपर्यंत विकली जाईल हे अवलंबून असतं. आणि एकदा तो प्रवास तुम्ही करायला सुरुवात केली की मग तिचं पॅकिंग कसं असावं, याच्यापेक्षा दुसऱ्या कस्टमरला ती विकता येईल का, याचा सगळ्याचा विचार तुम्हाला करावा लागतो. त्याचा अनुभव तुम्हाला मिळतो आणि त्या अनुभवातनं शिकत शिकत तुम्ही पुढे जाता. पण इंटरनेटच्या माध्यमातून, आजूबाजूला उपलब्ध असलेल्या विविध साधनांच्या माध्यमातून तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. त्याचं उत्तर मी देण्याची गरज नाहीये, तुम्हीच ती शोधून काढू शकाल. FDIचं रजिस्ट्रेशन लागतं का? तो कुठलाही फूड प्रॉडक्ट बनवायला तो सोडा, विकायला देखील आता FDAचं अप्रुव्हल लागतं, म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचं. किराणा दुकानदारालाही आजकाल लायसन्स लागायला लागलंय आणि ते कंपल्सरी झाले. त्यामुळे या सगळ्याची उत्तरं तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून शोधून काढता येतील. समजा इंटरनेटच्या माध्यमातून नाही शोधता आली तर तुम्ही फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला दोन अनुभव मिळतील. एक तर सुरुवातीला तुम्हाला कोणी काही माहितीच देणार नाही, तुम्हाला असं झटकून टाकतील. 4 वेळा तुम्ही गेल्यानंतर कदाचित तुम्हाला माहिती मिळेल. म्हणजे तुमच्यात पेशन्स आहे की माहिती मिळवायचं हेही टेस्ट होईल. आणि आपण उद्योग करतोय तर सरकार दरबारी आपल्याला किती किंमत आहे हेही तुम्हाला कळेल. तर या दोन्ही अनुभव घेणं फार गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे हा. नमस्कार सर, माझा प्रश्न आहे की तुम्हाला असं लहानपणी काय वाटायचं की मला असं उद्योजक व्हायचं किंवा वैज्ञानिक व्हायचं, याबद्दल तुमचे काय विचार यायचे मनावर? खरं सांगू, मी अभ्यास करत असताना अभ्यासाचा आनंद घेण्यात आणि जेव्हा क्रिकेटच्या ग्राउंडवर किंवा ग्राउंडवर असायचो, गोट्या, भोवरे, विटीदांडू, लंगडी, लगोरी, त्यानंतर कुरघोडी असे सगळे खेळ खेळायचो, तेव्हा मी त्याचा आनंद घ्यायचो. आपल्याला आयुष्यात काय बनायचंय असा विचार माझ्यासमोर कधी आलाच नाही, कारण मी मगाशी सांगितलं तसं की सुट्टीत कारखान्यात काम करत असायचो, त्यामुळे आपल्याला याच कारखान्यात काम करायचंय हे पक्क होतं. आणि वडिलांनी सांगितलं होतं की शिकलास, शहाणा झालास तर व्यवस्थापन, आणि नाही झालास तर पिऊन. त्यामुळे क्लॅरिटी होती. त्यामुळे मी काही असा कधी विचार केला नाही की मला काय व्हायचंय.